दिवस, वेळ आणि मुहूर्त तिन्ही उत्तम आहे. तुम्ही तुमच्या लेकीला तुमच्या संगीताचा वारसा सोपवू शकता. धन्यवाद. इथं येण्याचा फायदाच झाला मला. आता तुमची फी किती झाली तेवढं सांगा. परवडेल तुम्हाला? तुम्ही एकदा आकडा सांगून तर बघा. तुमच्या पुढ्यात असेल रक्कम. मी जे मागेन ते द्याल? अगदी शब्द आहे भैरवी वझेचा. मग तुमच्या शब्दातनं माझ्या लेकीला मुक्त करा. अरे बापरे, फारच मोठी किंमत मागितली तुम्ही. तुम्ही योग्यच बोललात. मला हे परवडणार नाही. बोललो होतो ना, माझ्या कामाचा योग्य मोबदला मिळाला तरच मी घेतो, नाहीतर समाजसेवा. फारच कठोर बोलता तुम्ही, नाही? आणि तुम्ही कठोर वागता. मला सांगा, हा खोटारडेपणा अजून किती दिवस चालू ठेवणार? या भैरवी वझेचं अस्तित्व या जगात असेपर्यंत. कोणाचंच अस्तित्व फार काळ टिकत नाही हो भैरवी वझे. आणि तुमचं तर नाहीच नाही. आणि तुमचं अस्तित्व एक खोट्याच्या जीवावर उभं आहे, कळलं ना? आणि खोटं किती ओरडून रंगवून सांगितलं तरी खोटं हे खोटंच राहतं. बरं मला सांगा, तुम्ही जिवंत असताना जर तुमचा खोटेपणा जगासमोर आला तर तुम्ही काय कराल? असं कधी होणार नाही. रादर मी असं होऊच देणार नाही. एवढा विश्वास आहे स्वतःवर? हो, स्वतःवर विश्वास आहेच, पण त्याही पेक्षा मला सावलीवर विश्वास आहे. ती मला दिलेलं वचन कधीच मोडणार नाही. आता हेच बघा ना, तुम्हाला आमचं हे गुपित गेले कित्येक दिवस माहिती आहे, पण तुम्ही काय करू शकलात? शेवटी तुम्हीही सावलीला दिलेल्या वचनात अडकलातच ना. तुमच्या लेकीने शपथ घातली आहे तुम्हाला. शेवटी बापाची माया. आता हेच बघा ना, मागे काही दिवसांपूर्वीच सावलीच्या सांगण्यावरून तुम्ही माझी मदत केलीच. सांगण्याचं तात्पर्य की तुम्ही सुद्धा सावलीला दिलेल्या वचनाच्या बेडीत अडकला आहात. त्यामुळे तुमची कितीही इच्छा असली ना की भैरवी वझेचं हे गुपित सगळ्या जगासमोर यावं, तरी तसं काही होणार नाही. निश्चिंत राहा. धन्यवाद. येते. तुम्ही निवडलेला दिवस आणि वेळ आणि मुहूर्त तिन्ही उत्तम आहे. कार्यक्रम उत्तम पार पडणार. पण सर, सगळे चेंजेस करून पाठवलेत सुपरमार्केटवाल्यांना. त्यांचा रिप्लाय येईल कधीही. पण सर, त्यांनी सांगितलंय आज 5 वाजण्याच्या आतच यावर सह्या झाल्या पाहिजेत, नाहीतर आपल्या हातून काम जाईल. सावली, ऐकलंस ना? हो हो. आज जर हा करार होणार असेल तर मग मी रियाजाला कसं जाऊ? हे काम होणं महत्वाचं आहे. माईंना फोन करून सांगते की मला उशीर होणार आहे. अहो, मी एक फोन करून येऊ का? जा. पण काय काही नाही. जगन्नाथजी, तुम्ही माझ्यापासून काही लपवतात का? तुम्ही जगापासून इतकं काय काय लपवलंय, मी काय लपवणार तुमच्यापासून? काळजी नका करू, काही नाही लपवत आहे. जे काय होईल ते उत्तम होईल. माझ्या लेकीचं आणि तुमचंही भलंच होईल. इतक्या वर्षाच्या तुमच्या कष्टाचं तुम्हाला फळ मिळेल नक्की. खरं तर ज्या पद्धतीने आत्ता तुम्ही पण म्हटलात ना, त्यामुळे आता जे बोलतात त्यावर खरं तर विश्वास बसत नाही आहे माझा. पण तरीही तुम्ही सावलीचे मानलेले बाबा आहात. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एवढे प्रसिद्ध ज्योतिषी आहात. तेव्हा तुमच्यावर आणि तुमच्या ज्योतिष विद्येवर विश्वास ठेवते. तुम्ही जे म्हणताय ते योग्यच असेल. येते. अहो, तुम्ही भैरवीला सांगितलं नसलं तरी काहीतरी गडबड नक्की आहे. मला तरी सांगा काय? काही गडबड नाही का?
सगळं व्यवस्थित पार पडणार आहे. इतकी वर्ष ह्या भैरवी वजेनं लपवून ठेवलेलं भांड फुटणार. माझ्या लेकीवर जो काही तिने विश्वास ठेवलाय ना त्याला तडा जाणार. आपण एक मात्र नक्की, या सगळ्यात माझ्या लेकीचा हात असणार नाही. आणि मी जो विचार करतोय तसं जर झालं तर हळूहळू माझी लेक या त्रासातनं मुक्त होईल. आणि मलाही तेच हवंय, म्हणून तिला काही बोललो नाही. शत्रूचा वाढलेला आत्मविश्वास आपल्याला कधी कधी विश्वास देऊन जातोय, लक्षात ठेव. आणि आताही तसंच होणार आहे. देवा, बारीक लक्ष ठेवा. अगं मम्मा, तुला सांगितलं ना आता सावलीने ऑफिस जॉईन केलंय. ती ऑफिस मध्ये असेल. तुझं जर तिच्याकडे काम आहे तर तिला फोन कर ना, मला का करतेस? अगं तिने फोन उचलला असता तर तिच्याशी बोलले असते ना मी. तर एक काम कर, तिला निरोप दे माझा की आपल्याकडे आता वेळ खूप कमी आहे. तिने आत्ता रियाजाला इथं यायचंय. आणि हो, आज रियाजाला जास्त वेळ लागणार आहे. म्हणजे लवकर यावं लागेल आणि उशिरा जावं लागेल. बरं, सांगते. सांगते नाही, आत्ताच्या आत्ता तिला घेऊन इथं ये. थांब, नाही तर एक काम करूया, तू आत्ताच्या आत्ता इथं निघून ये. तिला ऑफिसमधून कसं बाहेर काढायचं ते मी बघते. ओके, ॲज यू विश मम्मा. ह्या सावलीने ऑफिस जॉईन करून माझ्या डोक्याचा तापच वाढवलाय. इथे मी माझ्या करिअरवर फोकस करायचं म्हणतेय तर दोघीही मला माझ्या कामावर लक्षच देऊ देत नाहीयेत. यातून बाहेर कसं पडायचं त्याचा विचार केला पाहिजे. यांचं नक्की चाललंय काय? हा कसला त्रिकोण आहे? भैरवी, सावली आणि तारा. हे दिसतंय तेवढं सरळ नक्कीच नाहीये. याचा शोध लवकरात लवकर घेतला पाहिजे ऐश्वर्या. अहो पण ऐका, मला आत्ता नाही जमणार. लगेच मी 5 वाजल्यानंतर येते आणि हवं तर उशिरापर्यंत थांबेन. त्याला काय म्हणतात माहितीये का सावळे? गरज सरो आणि भागवत मरो. शाने, चांगलं माहितीये मला. आज तुझ्या कंपनीची डील होणार आहे ना? 10 लाख रुपये मिळणार आहेत ना तुला? बरोबर आहे. त्या 10 लाखाच्या नादात तुझ्या आई बापाला आणि आम्हाला विसरतेच होय तू? वहिनी, काय बोलताय तुम्ही? अहो, आधीची गोष्ट वेगळी होती, आत्ताची गोष्ट वेगळी आहे. आधी मी एकटी होते, आता माझा संसार आहे. मला सगळ्यांना उत्तरं द्यावी लागतात. सारंग सरांना खोटं बोलावं लागतं. मला नाही आवडत ते. अगं पण काही चांगलं करण्यासाठी जेव्हा आपण खोटं बोलतो ना तेव्हा ते खोटं नसतं असं तुझे बाबाच म्हणतात. अहो पण इथे खरंच माझी अडचण आहे. एक काम करूया, आत्ता तू माझ्यासोबत चल. हा, तुझं काही काम आलंच, काही सह्या करायच्या असतील तर मी आणून सोडेन तुला तेव्हा. हा, नाही 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 नाही, मी एकदा माईंकडे गेले ना तर त्या मला परत नाही सोडणार. ए, मी सोडेन तुला, माझी जबाबदारी. तुम्ही नक्की माझी जबाबदारी घेताय? हा, मग तुला विश्वास नाही का तुझ्या वहिनीवर? नाहीच आहे का? अरे मी सोडेन ना तुला आणून. त्यांना पटवून देईल आणि तुला मी ते आणून सोडेन. ना, चल आता. ठीक आहे, मी सारंग सरांना हे सांगून येते. आवळे, त्यात कुठं वेळ घालवते आता? हा, सारंग साहेबांना फोन करून सांग. हा, अहो नाही, नाही, मी काय नाही. मीटिंग